आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। संविधानाचा आधार उपवर्गीकरणाचा निर्धार। सामाजिक न्याय संघर्ष अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी जून 17 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानुसार अनुसूचित जाती SC आरक्षणाचे उपवर्गीकरण करून वंचित व अतिमागास घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे। या घटनात्मक निर्णयाचा आधार घेऊन राज्यातील 59 जातींना विकासाची समान संधी मिळावी आणि खऱ्या अर्थाने वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा यासाठी राज्य शासनाने या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी ही मातंग समाजाची प्रमुख व संविधानिक मागणी आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 ऑगस्ट 2024 च्या आदेशाची महाराष्ट्र सरकारने विनाविलंब अंमलबजावणी करावी। आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आणि समान पद्धतीने रोजगाराच्या व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात। अतिमागास घटकांना न्याय वर्षानुवर्षे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या अतिमागास व शेवटच्या घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे उपवर्गीकरण तातडीने लागू व्हावे। या सामाजिक न्याय संघर्षात आपल्या हक्कासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी फलटण जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी सर्व संघटनांनी आणि न्यायप्रिय नागरिकांनी बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फलटण तालुका सकल मातंग समाजाच्या समन्वय समिती व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। आक्रोश मराठी न्यूज फलटण। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहुजी। आज फलटण तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण समिती या समितीची गुणावरे या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरण व्हावं यासाठी येणाऱ्या 17 तारखेला आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहे। त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये सर्व गुणारोतील कार्यकर्त्यांचा जो विषय आहे मोर्चाला येण्याचा तो सर्वांच्या संमतीनं सर्वांच्या एकमतानं सातारा या ठिकाणी गुणावरे गावातून जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्ही येऊ असा आम्हाला शब्द इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आणि आम्ही गुणावऱ्यासह सर्व फलटण तालुक्यातील वाडी वस्तिवली आणि फलटण शहरातील जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्ही सातारा या ठिकाणी होणाऱ्या मोर्चाला नेणार आहोत। आम्ही मोठ्या ताकदीनं जाणार आहोत आणि आमच्या निघणाऱ्या 17 तारखेला मोर्चाची दखल निश्चितच शासन घेईल आणि जी आमची आरक्षण उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ते निश्चित मार्गी लागेल एवढं सांगतो आणि 2 शब्द थांबवतो। पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहुजी।